माझं नाव वल्लरी. मी जमनाबाई नरसी स्कूलमध्ये 5वीत शिकते. आज मी तुम्हाला आज मी एक क्विज सादर करणार आहे. येस. मी शेअर करतो एकच मिनटं वल्लरी. आणि आपण सगळ्यांना स्पॉटलाईटमध्ये घेऊयात. तर आणि क्वेश्चन रूल आहे हा, म्हणजे वल्लरी तू रूल सेट कर हा, म्हणजे नाहीतर काय होईल की सगळेजण म्हणतील आम्हीच जिंकलो. मग ते असं गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामींसारखं गडबड नको, कोण जिंकलं नक्की, हू केम फर्स्ट. ओके नाही. हां. कोणी तर लाईफटाईम आई बाबांना विचारायचं नाही. हां, आई बाबांना विचारायचं नाही हा, नो लाईफ लाईन अलाउड. ओके थांबा, आता मी जरा शेअर करतो आणि लेट्स सी. क्विज आहे आप. ओके, हिअर वी गो. दिसते स्क्रीन. हो. आणि चुकून जर त्याच्यामध्येच उत्तर आहे, पण इफ आय गो टू द आन्सर स्लाइड सगळ्यांनी डोळे बंद करायचे, आन्सर वाचायचं नाही. ओके, सो लेट मी ट्राय फर्स्ट स्लाइड. येस, गो अहेड. इन्कलाब जिंदाबाद किंवा क्रांती अमर रहो, लॉंग लिव्ह द रिव्होल्यूशन हे कोणी म्हटलंय? हे तुम्ही मूवी पण बघितला असेल त्याच्यावरती. मी नाही बघितला. नाही बघितलं. तू अजून जरा हळूहळू मोठी होतीयस ना, तू बघशील थोड्या दिवसांनी असं मला वाटतंय. हां, पण कोणाला? नक्की मूवी आल्या अगं. तू त्याच्यावरती ना, तू एखादा आता स्टॅम्प्स पण नाही दिसत, पण बघितलं असेल आता. त्याच्यातली गाणी पण खूप आहेत छान छान. कोणाला येते? कमान गाईज, कमान टेक अ गेस. एक क्ल्यू दे ना काहीतरी वल्लरीतून. हा, त्यांचं नाव बी पासून सुरू होतं. हे ग, हे असा क्ल्यू म्हणजे तू एकदमच सांगूनच टाकतेस उत्तर. भगत सिंग. येस, दिस इज द आन्सर. दिव्याला माहिती होतं का भगत सिंग? नेताजी जसे महान क्रांतिकारक होऊन गेले की नाही, तर त्या काळात थोड्या अलीकडे भगत सिंग असेच एक महान क्रांतिकारक होऊन गेले. आणि ॲट अ व्हेरी यंग एज ब्रिटिश इतके घाबरायचे त्यांना की एक व्हेरी यंग एज त्यांना पकडले गेले होते ते. आणि स्वतःहून पकडले गेले होते, म्हणजे असं नाही की ब्रिटिशांनी खूप प्रयत्न करून वगैरे पकडलं, पण त्यांनी सरेंडर केलं आणि ब्रिटिशांनी चोरी चुपे त्यांना मुद्दामून कोणाला कळू नये असं तिघांना एका वेळेस फाशी दिली. त्याच्यामध्ये एक भगतसिंग होते, दुसरे दोन कोणाला माहितीये? वल्लरी तुला माहितीये? हम्म. नाही, त्यातले महाराष्ट्रातले एक होते. लोकमान्य टिळक. नाही नाही, लोकमान्य टिळकांनी तर देह ठेवला. त्यांचं वेगळ्या पद्धतीने क्रांतीचा लढा त्यांनी दिला. पण एक होते राजगुरू. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू असे तिघ जण होते. आणि शहीद दिवस म्हणून तो साजरा केला जातो ज्या दिवशी ह्यांना फाशी दिली. 23 मार्च इफ आय एम नॉट रॉंग. पण इफ आय एम रॉंग जस्ट गुगल चेक करा तुम्ही हा त्या तारखेचा, कारण माझा आणि तारखांचा गोंधळ खूप असतो. पण आय एम सॉरी फॉर दॅट जर चुकलं असेल, पण नक्की चेक करा. पण खूप विलक्षण क्रांतिकारक. ओके, जायचं पुढच्या प्रश्नाला. येस, ब्रिलियंट ना, व्हेरी नाईस. आता नेक्स्ट क्वेश्चन गाईज, नो लाईफ लाईन अगेन, कीप क्लिअर ऑन द रूल्स. हे क्रांतिकारी कोण आहे? आय डाऊट एनीबडी गोना गेट दिस. ग, खूपच अवघड आहे किंवा सोपं आहे. म्हणजे तुम्ही क्विज सेट करत असाल तर सोपं आहे, पण क्विज फर्स्ट टाइम बघत असाल तर इट इज टफ. कारण आपल्याला शाळेमध्ये कोणाचे फोटोज दाखवलेले नाही. मी त्यांच्याबद्दल सांगणं तर लांबच, फोटोजच नाही ना. मला हिंट हवी आहे. हे दे ग हिंट काहीतरी. हा, लाईक हे ह्यांचं नाव सुद्धा मोस्टली आडनाव जे असतं ते रॉंग प्रनाऊन्स केलं जातं. कोणाला? आय डोंट लेटर वाला देऊ का? हा. हा, नो. लेटर वाला देऊन बघ बरं. फर्स्ट नेमचं फर्स्ट लेटर. ह्यांचं पण बी पासून सुरू होतं. ओ माय गॉड. त्यांनी काय कार्य केलं वगैरे तुला कल्पना आहे का वल्लरी? असं काही सांगू शकतेस का? ह्यांनी वंदे मातरम हे लिहिलं. वंदे मातरम. हो, हा ब्रिलियंट क्ल्यू आहे.
बंकिमचंद्र चॅटर्जी. हा येस, ब्रिलियंट. ह्याच्यावरनच लाईक मला आठवलं की ह्या वर्षी वंदे मातरमला 150 वर्ष झाली. पण Absolutely. बंकिम चॅटर्जी मध्ये ब पासून चालू होतं. बंकिमचंद्र चटर्जी. हे बघ ना वरती, ती बोलले ना. ई नाही बी बोलले. बी बी बी. येस, व्हेरी नाईस. आणि 150 इयर्स झाले, आणि 150 इयर्स झाले म्हणून मोदीजींनी पण खूप मोठा त्याच्या सोहळा पण झाला होता, आणि त्याचं गान पण झालं, म्हणजे गायन पण झालं. सो व्हेरी नाईस. आणि दुर्दैव असे आहे की आपल्याला त्यातली सगळी कडवी पण माहिती नाही आहेत, हो की नाही? हे पण सॅड पार्ट आहे, पण नक्की बघायला पाहिजे. मला माहिती आहे, आणि आम्ही शाळेमध्ये ह्या वेळेला 26 जानेवारीला प्रेझेंटही करणार आहे. प्रेझेंट करणार आहे. हो. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. ऑल द बेस्ट. येस, ग्रेट. पुढचं जायचं क्वेश्चनला. हो. कमान कमान गाईज. दिव्या, एक उत्तर द्यायचंय बरं का आता. खालील पैकी कुणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले? अय्यो, टफ आहे भारतरत्न. आता दिव्या, तुला लाईफलाईन अलाउड आहे. चलो, वन हा. लाईफलाईन. हो चालेल. माझी आई येथे नाहीये. अरे यार, असं झालंय. मग आशा भोसले. नाही. त्या नावांमध्ये सगळ्यात अमेझिंग नाव कुठलं फर्स्ट मला सांग. वाला आहे. हा फर्स्ट वाला उत्तर आहे. हो बरोबर आहे, पंडित भीमसेन जोशी. येस, ब्रिलियंट. पुढे जायचं. हो. ओके, हे- आन्सर. ऑडिओ आहे का ग? प्ले होईल का? ये. बघूयात आपण. हो. ऑडिओ प्ले होईल का? ह्यांनी ते मिले सुर मेरा तुम्हारा हे गाणं म्हटलेलं अगं, त्यांनी काय नाही म्हटलं. भारताच्या युनिटीसाठी. ब्रिलियंट. आम्ही लहान असताना हे खूप फेमस झालं, आणि आम्ही खूप वेळा ऐकायचो. तेव्हा दूरदर्शनवरती यायचं हे सारखं. हो. छान. तो हम्म. ओके, हिअर वी गो. हे पुस्तक कोणी लिहिलंय? हे यायला पाहिजे बरं का. जी 2 ग्रेट नावं घेतली ना, म्हणजे ऍब्सोल्यूट ग्रेट नावं, अक्षरा तुझी घेतली तुझ्या स्वाध्यायामध्ये, त्याच्यावर एक तिसरं नाव आहे. इंडियावर सुभाषचंद्र बोस. ते नाव घेतलं होतं की नाही, ते सोडून 2 नावं घेतली होती. एक सुभाषचंद्र बोस म्हणजे नेताजींचं, आणि दुसरं लोकमान्य टिळक म्हणजे लोकमान्यांचं नाव घेतलं होतं. एक तिसरं असंच अमेझिंग नाव आहे. त्यांनी खूप मोठी ही सहन केली, जेल. खूप मोठी जेल सहन केली आहे. कुठे? काळ्या पाण्याची शिक्षा. काय पण. सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर. बरोबर, स्वातंत्र्यवीर सावरकर. ऍब्सोल्युटली. ते पण अमेझिंग होते. आणि त्यांना, दिव्या, तुला माहिती का किती शिक्षा झाली होती काळ्या पाण्याची? म्हणजे 2 जन्मठेपा त्यांना सुनावण्यात आल्या होत्या. 2 जन्मठेप म्हणजे काय? जन्म म्हणजे लाईफ, जे काय आहे ते टोटल लाईफ, आणि ठेप म्हणजे कैदेत टाकणे. त्यामुळे फॉर एव्हर कैदेमध्ये त्यांना टाकलं होतं. असं 2 लाईफ टाइम्स तुम्हाला आता त्यांना शिक्षा करण्यात म्हणजे मरतपर्यंत ते जेलमध्येच होते. हो, असं त्यांना ब्रिटिशांनी, म्हणजे इतके घाबरायचे त्यांना. आणि त्यांची एक फेमस उडी पण आहे, मार्सेलिसची उडी. मार्सेलिसची उडी. मार्सेलिस म्हणजे काय आहे सांगा बरं? एक काहीतरी नदी किंवा समुद्र आहे. ते हे बंदर आहे. म्हणजे इट वॉज बोटीतनं त्यांना घेऊन चालले होते,
आणि तेव्हा मार्सेलिसच्या तिथे किनाऱ्यापाशी आलेली असताना ती बोट त्यांनी ती उडी मारली म्हणजे, आणि ही हॅड टू स्विम त्या अख्ख्या खाडीतनं, म्हणजे जिथे समुद्र त्या ह्याच्याकडे पोर्टकडे जात होता त्या सगळ्या भागातनं त्यांना पोहून जायचं होतं. आणि असं विलक्षण म्हणजे शौर्य तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना लहानपणी काय म्हणायचं माहिती का, तब्येत त्यांनी अशी केली होती, त्यांना मिनी रॅम्बो म्हणायचे. मिनी कारण उंचीने ते थोडे छोटे होते, म्हणजे ही वॉज आय थिंक 5 feet 4 inches 5 inches असेल, त्यांची हाईट खूप नव्हती, पण त्यांची तब्येत म्हणजे अशी मिनी रॅम्बो गेली, ते घाबरायचे असे होते त्यांना लोक. ट्रिमेंडस त्यांचं पण कार्य अमेझिंग आहे. व्हेरी नाईस. आणि त्यांनी तिथे ते म्हणालेले की मला जरा वॉशरूमला जाऊन यायचंय, आणि तिथे फक्त एवढीशी अशी गोल खिडकी होती, आणि त्याच्यामधनं त्यांनी असं असं करून गेले आणि उडी मारली डायरेक्ट. हा, मी बघितलंय. येस. त्यांचे जीवन प्रसंग किंवा छोट्या त्यांचे ना जीवनाबद्दलचे अनेक त्यांचे शौर्याचे प्रसंग आहेत, ते वाचण्यासारखे आहेत, नक्की वाचा तुम्ही. आता जायचं लास्ट क्वेश्चन आहे ना मला वाटतं वल्लरी. हो हो. ओके, लेट्स गो टू द लास्ट क्वेश्चन. विनायक दामोदर सावरकर, दिस इज द आन्सर. तर विनायक त्यांचं नाव, दामोदर बाबांचं नाव, सावरकर आडनाव. ओके, हिअर वी Who गो. is the father of India? Constitution and what is his full name? Oh no, why you are setting so difficult questions, Vallari? चला लवकर, हे तर इझी असलं पाहिजे. गणतंत्र दिवस का साजरा करतोय? गणतंत्र दिवस सांगा बरं. वाय आर वी सेलिब्रेटिंग गणतंत्र दिवस? इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? मला फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन माहिती आहे, पण त्यांचं फुल नाव नाही माहिती, मतलब फुल नेम नाही माहिती त्यांचं. हरकत नाही, 2 पैकी 1 मार्क. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर. वल्लरी बरोबर आहे का? बरोबर आहे. हो. हे काय आहे गणतंत्र दिवस? काय आहे सांगा मला कोणीतरी. रिपब्लिक डे. हो ना, पण म्हणजे काय हो? त्या दिवशी आपलं कॉन्स्टिट्यूशन लाईक इफेक्ट मध्ये आलेलं. इफेक्ट मध्ये आलं. हे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? एक मोठं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये रूल्स किंवा लॉज असे सगळे. हो, मला वाटलं तू म्हणशील एक मोठं पुस्तक याच्यावरनं आजकाल सगळे भांडतायत. तर तसंच चाललंय आता, काय करायचं, दुर्दैव आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे अनुयायी त्याच्यावरनं भांडतात. एकानेही ते वाचलं नाहीये. बाबासाहेबांचं म्हणजे ते व्यंगचित्र कॅरिकेचर सुद्धा काढलेलं असायचं, ते सगळ्या पुस्तकांमध्ये बसलेले बाबासाहेब असं होतं. पण त्यांना फॉलो करणारे सगळे लोक एकही पुस्तक न वाचता, पहिली सुद्धा न शिकता बाबासाहेबांच्या नावाने भांडतात. काय करणार आता? पण सॅड स्टेट, हो की नाही? पण आपल्याला तरी कळलं पाहिजे की किती महान व्यक्ती होती ह्या बाबतीत, केवढा अभ्यास केला होता, आणि त्यांच्याकडनं नक्की काय घेतलं पाहिजे आपण. आणि आपलं कॉन्स्टिट्यूशन द लॉंगेस्ट हँड रिटन आहे. Longest handwritten, absolutely. So it is basically how the country should be governed. असं सांगणारे सेट ऑफ रूल्स, प्रिन्सिपल्स, गाईडलाईन्स इज द कॉन्स्टिट्यूशन. आणि बरोबर आहे, ज्या दिवशी हे कॉन्स्टिट्यूशन सेटअप झालं तो गणतंत्र दिवस. बाबासाहेब आंबेडकर वॉज वन ऑफ द मेन पर्सन्स इन्व्हॉल्ड इन दिस. अनेक बाकीची लोक पण होती. पण असो, छान सगळ्यांनी अशा पद्धतीने सुंदर क्विज घेतलं वल्लरी. मी शेअरिंग थांबवतो आणि आपण तिकडनं. हा, बोला बोला. त्यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी हो, आंबेडकर. ते राहिलंच, भीमराव रामजी आंबेडकर. येस, ऍब्सोल्युटली. तर असे सर्व क्रांतिकारक जे होते, मुळात पहिल्या सर्वांनी लक्षात घ्यायचं, कॉन्स्टिट्यूशन लिहिण्याची प्रेरणा, त्याच्यासाठी लागणारा अभ्यास, हा सगळा तेव्हाच शक्य झाला जेव्हा आपल्या आधीच्या सर्व क्रांतिकारकांनी इतकं जबरदस्त तुफान शौर्य गाजवलं. नाहीतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंच नसतं आणि इथपर्यंत देशाची प्रगती आणि प्रवास झालाच नसता. मी जसं पहिल्यांदा म्हणलं तसं आपण पारतंत्र्यात म्हणजे ब्रिटिशांच्याच राज्यात आयदर आपण ख्रिश्चन म्हणून खितपत पडलो असतो, नाहीतर मुसलमान म्हणून आपलं धर्मांतर करून चुकले असते. एक उभे राहिले पूर्वीच्या काळामध्ये शिवाजी महाराज,
आणि त्यांच्यापासनं प्रेरणा घेऊन पुढे वासुदेव बळवंत फडके, त्यांच्यापासनं प्रेरणा घेऊन चापेकर बंधू, चापेकरांपासनं प्रेरणा घेऊन सावरकर, सावरकरांपासनं प्रेरणा घेऊन अनेक जण जसे भगतसिंग आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत आणि सावरकरांना सुद्धा प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक, जे वासुदेव बळवंत फडके यांच्या गँगमध्ये, टोळीमध्ये जॉईन झाले होते आणि ही ऍक्च्युली वॉन्टेड टू फाईट, असे खूप विलक्षण क्रांतिकारक आहेत. सर्वांचं स्मरण करा नक्की. 26ला ध्वजवंदन करा आणि राष्ट्राचं स्मरण करा आणि आपल्या राष्ट्राचं जे सर्व कल्याण होऊ दे अशी प्रार्थना देवाकडे नक्की करा. आणि सर्वांनी उपासना मुख्यतः करा, म्हणजे आपोआपच कार्यातनं राष्ट्राचं कल्याण नक्की होईल.